खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल 9 ते 21 ऑगस्ट पर्यंत। तर मग वाट कसली बघताय, चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये। प्रचंड व्हरायटी, सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर। 10,000ची सिल्क साडी फक्त 2,500 1,000 रुपयांची जुला सिल्क 499 ला। जेंट्स साठी एक शर्ट वर 2 शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स। ऑफर फक्त 9 ते 21 ऑगस्ट पर्यंत। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा। पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी तालुका क्रीडा संकुल मिरज येथे 3 कोटी रुपयांच्या कामाचा केला भूमिपूजन सोहळा। तालुका क्रीडा संकुल मिरज येथे विविध क्रीडा सुविधांच्या 3 कोटी रुपयांच्या विकास कामाचा भूमिपूजन सोहळा पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते करण्यात आला। तालुका क्रीडा संकुल येथे गेल्या अनेक वर्षापासून खेळाडूंना सुविधा उपलब्ध नसल्याने खेळाडूंची गैरसोय होत होती। ही खेळाडूंची बाब लक्षात घेऊन पालकमंत्री तथा कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्याकडे प्रस्ताव दाखल केल्याने त्यांनी तात्काळ खेळाडूंना सुरक्षा देण्याच्या दृष्टीने शासनाकडे प्रस्ताव पाठवून 3 कोटी रुपये खेळाडूंच्या क्रीडा सुविधांसाठी मंजूर करून आणले आहेत। तर यामध्ये जिम 34,67,000, बास्केटबॉल 35,72,000, वॉकिंग ट्रॅक 37,97,000, स्वच्छतागृह 27,29,000, स्केटिंग रील, फुटबॉल, पाण्याची टाकी, स्टोअर, नॉमिनेटरी असे 2 कोटी 31 लाखाच्या सुविधा खेळाडूंना मिळण्याच्या दृष्टिकोनाने टेंडर काढलं। मुलांनी आणि खेळाडूंनी चांगल्या दृष्टिकोनातून खेळून आपल्या जिल्ह्याचे, आपल्या राज्याचे नाव उंचवण्यासाठी माझ्याकडून खेळाडूंना प्रयत्न राहतील। त्यासाठी मी सदैव तत्पर असून आज या भूमिपूजन सोहळा 3 कोटीचा झाला असून अजून काही लागल्यास शासनाकडे तात्काळ प्रस्ताव पाठवून तेही खेळाडूंसाठी देण्यासाठी मी चांगला प्रयत्न करणार असल्याचे अभिवचन दिलं। जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सांगली अंतर्गत आज तालुका क्रीडा संकुल मिरज येथील विविध क्रीडा सुविधांच्या कामाचा शुभारंभ इथं साजरा झाला, संपन्न झाला। आज त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले माणिकराव पाटील क्रीडा आयुक्त, किरण गोळेकर क्रीडा जिल्हा अधिकारी, अर्पणा मोरे आपल्या तहसीलदार आणि श्रीमती आरती मॅडम, किशोर पवार सहाय्यक आयुक्त PWD आणि आमच्यासोबत आलेले आमच्या सुनबाई स्वाती खाडे, काकासो धामणे, बाळासाहेब सातपुते, बाबू संभलेवाले, विक्रम पाटील आणि हारगे। आणि ह्या कार्यक्रमाला सर्व खेळाडू आमचे NCC कॅम्पातील बँडवाले असतील, बाकी सगळे स्पोर्ट्सचे सगळी मुलं आहेत। या मुलांच्या माध्यमातून आज आम्ही हे काम करतो। आम्हाला 2 कोटी 99 लाख म्हणजे 3 कोटी हे आम्हाला गव्हर्नमेंटचे सँक्शन झाले आणि 3 कोटी सँक्शन होत असताना त्यामधलं आम्ही आता 2 कोटी 31,99,000चं आम्ही टेंडर काढतो। टेंडर काढलेलं आहे, कॉन्ट्रॅक्ट फायनल झालेलं आहे। त्यामध्ये विविध गोष्टी आपण धरलेल्या आहेत। त्यामध्ये जिम धरलेले आहे 34,66,000, बास्केटबॉल 35,72,000, ट्रेकिंग ट्रॅक वॉकिंग ट्रॅक धरला आहे 37,97,000, स्वच्छतागृह 27,69,000, स्केटिंग रिंग धरले 26,44,000, फुटबॉल धरला आहे 13,67,000, पाण्याची टाकी 5,26,000, स्टोअर धरले 4,82,000 आणि डॉर्मेटरी धरली आम्ही 65 असं 2 कोटी 31 लाखाचं हे जवळजवळ हे जवळजवळ 2 कोटी 32 लाखाचं हे आम्ही नियोजन केलेलं आहे। त्यामध्ये आमचे 70 लाख बाकी राहत आहेत। 70 लाखाचं आम्हाला एक भिंत आम्हाला शिफ्ट करायची आहे आणि बाकीचं आणखी सामान आणायचं, त्याच्यातून आम्ही प्रयत्न करू। मुलांसाठी आज हे 3 कोटी आणि मागं आम्ही 1 कोटीचं इथं खर्च केलं, असे 4 कोटी आपल्या तालुका क्रीडांसाठी आलेले आहे। सुसज्ज असं चांगलं क्रीडांगण व्हावं, मुलांना खेळण्यासाठी त्याचा उपयोग व्हावा, ह्या दृष्टिकोनातून माझा प्रयत्न असणार आहे। ह्या दृष्टिकोनातून हे पैसे संपले आणि परत आणखी काय आपल्याला जरूर पडत असेल किंवा हे असं आणखी पण वाढीव जर झाला असेल त्यासाठीही शासनाला प्रस्ताव देऊन तेही पैसा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न माझा असेल। मी परत एकदा सर्वांना, खेळाडूंना, त्यांच्या शिक्षकांना, आमचे क्रीडा अधिकारी असतील त्यांना, PWD अधिकारी असतील त्यांना, सगळ्यांना मी 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या मी सगळ्यांना शुभेच्छा देतो। यावेळी पालकमंत्र्यांसमोर खेळाडूंनी आपली कलाकृती सादर करून सर्वांची मने भारावून टाकली। यावेळी क्रीडा आयुक्त माणिकराव पाटील, किरण कोळेकर, क्रीडा अधिकारी तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ, श्रीमती आरती मॅडम, अशोक पवार, सहाय्यक आयुक्त सार्वजनिक बांधकाम विभाग, स्वाती खाडे, काकासाहेब धामणे, बाळासाहेब सातपुते, विक्रम पाटील, अनिल हरगे, बाबू सबलेवाले तसेच पालकवर्ग आणि खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते। महानकर न्यूजसाठी मिरजहून आदी माने। ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।